तो हल्ली काहीच बोलत नाही, ना हसतो ना डोळे उघडतो. चेहऱ्यावर कसलेच भाव नाहीत. कधी अजिंठ्यात चिरनिद्रेत दिसतो तर कधी ध्यानस्थ. त्याच्या समोर रडा, हसा, बागडा तरीही तो स्तब्धच. इंचभर सुद्धा भाव नाहीत चेहऱ्यावर. हल्ली सारखा स्वप्नात येतो. चालू लागतो वस्त्या वस्त्यांवर, स्वतःच्याच मूर्त्या उद्ध्वस्त करत. म्हणतो, बाबा हो, ही मेणबत्ती माझा गाभारा उजळण्यासाठी नाहीच. माझं मन तर केव्हाच उजाळलंय करुणेनं. असं बोलताना त्याच्या कातळाने बनलेल्या छाताडातून प्रेमाचा खळखळ झराच वाहतो. वाटतं हे प्रेम कुण्या एका वस्तीसाठी, कुण्या एका धर्मासाठी मुळीच नाही. हे प्रेम सम्यकासाठी तहानलेल्या प्रत्येक ओंजळीसाठी. अंगठा वळवून बनवलेल्या वर्तुळातून माणूस माणूसच दिसतो. त्याचे सारेच भेद गळून पडतात. गौतमा, तू ध्यानावस्था सोड. वर्षानुवर्षे बंद केलेले डोळे उघड. पुन्हा चालायला लाग भिक्षापात्र घेऊन. नाहीतर पृथ्वीचा विनाश अटळ आहे. नाहीतर पृथ्वीचा विनाश अटळ आहे. सागर गोत्पागर.